ते रिपोर्ट बदलले कसे? ते पॉझिटिव्ह कसे काय आले? मी सगळं सेट केलं होतं, सगळं मॅनेज केलं होतं ना मी. हे कसं झालं? एवढं करून सुद्धा हे एवढं सगळं करून म्हणजे काय सेट केलंय तुम्ही? वहिनी हा काय बोलतोय? मला कळलं पाहिजे. युवराज काय केलंय तुम्ही? काय म्हणजे काकू? म्हणजे काय काय भानगड आहे निशी? मला खरं खरं कळायला हवा. काय बोलतो युवराज? खरं तर काकू, युवीने खोटे रिपोर्ट्स बनवून घेतले होते. खोटे रिपोर्ट? हे कोणाला माहिती नाहीये. तुमच्यापैकी कोणीही तोंड उघडायची हिम्मतही करू नका हा. नाहीतर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणीही नसेल. नाही वहिनी, आम्ही कोणाला काहीही सांगणार नाही. पण मग खोटे रिपोर्ट्स बनवून सुद्धा त्या प्रेस कॉन्फरन्स मधला रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा आला? तेच तर कळत नाहीये ना. ते रिपोर्ट चेंज कोणी केले? एक चान्स मिळाला होता, एक चान्स त्या केदार आणि तारिणीला घराबाहेर काढायचा. पण आता कोणीही कुठेही जाणार नाहीये. केदार दया काकांचा मुलगा आहे हे आता सगळ्यांसमोर प्रूव्ह झालंय. त्यामुळे केदारला आता या घरातनं कोणीही काढू शकत नाही. वा कौशिकी वा. अगं एवढी बदनामी झाल्यानंतरही तू हे बोलतेय. आश्चर्य वाटतंय ग मला तुझं. या मुलामुळे अजून किती बदनामी झाल्यानंतर मग तुझे डोळे उघडणार आहेत? केदारमुळे काही झालेलं नाहीये. त्याला कोणी काही बोलायचं नाही. हो का? मग तिथे प्रेस कॉन्फरन्स मध्ये जो आपल्या फॅमिलीचा उदो उदो झाला तो कोणामुळे झाला? तुझ्यामुळे. ते डीएनए टेस्ट वगैरे करून आमच्या नात्याचे पुरावे तुम्हाला सगळ्यांना हवे होते ना. ओके. केदार हा माझाच मुलगा आहे याचा पुरावा आहे तो. बघा आता सगळ्यांनी वाचा. मी माझ्या तोंडाने सगळ्यांसमोर कबूल केलं होतं. ओरडून ओरडून सांगत होतो तुम्हाला सगळ्यांना की केदार हा माझाच मुलगा आहे म्हणून. पण तरी कोणी माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतात तुम्ही. पद्मिनी, सगळ्यात जास्त आश्चर्य मला तुझं वाटतं. लग्नाच्या आधी सगळं माहित होतं ना तुला. काही लपवलेलं नव्हतं मी तुझ्यापासून. जे होतं जसं होतं तसं सगळं खरं खरं सांगितलेलं होतं तुला. तरी तुझा माझ्यावर विश्वास नाही. दया काका प्लीज प्लीज जरा शांत व्हा ना. बसा. दया काका ह्या सगळ्यामुळे जेवढा तुम्हाला शॉक बसलाय तेवढाच या सगळ्यांना बसलाय. आणि हे सगळं एक्सेप्ट करायला सगळ्यांना थोडा वेळ द्या ना प्लीज. आणि प्लीज मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करते, आता हा विषय प्लीज आपण इकडेच संपवूया का? आता केदार आपल्या कुटुंबाचा भाग आहे. तो खांडेकरांचा वारस आहे. नाहीये.